तर पुढची बातमी आहे अतिशय धक्कादायक। जळगावमध्ये नगराध्यक्ष आणि मुख्याधिकारी यांना रॉकेल टाकून जाळून मारण्याचा प्रयत्न करण्यात आला। तुम्ही दृश्य बघताय। जळगावमध्ये काल काही अनधिकृत बांधकामं तोडण्याचं काम चालू होतं, मात्र त्याच वेळेला यावल शहरातील अतिक्रमणावर कारवाई करताना नगराध्यक्ष अतुल पाटील आणि मुख्याधिकारी सोमनाथ आढाव यांच्यावरती रॉकेल फेकण्याचा प्रयत्न करण्यात आला। माजी नगराध्यक्ष बाळू शिर्के याने रॉकेल फेकून या दोघांनाही जाळण्याचा प्रयत्न केला। यावर महापालिकेतर्फे शहरातील अतिक्रमण काढण्याची मोहीम राबवण्यात आली होती। याला बाळू शिर्केचा विरोध होता। पोलिसांनी बाळू शिर्केला अटक केली आहे। आज बाळू शिर्केला कोर्टात हजर केलं जाणार आहे। मात्र एक महत्त्वाची आणि मोठी बातमी म्हणावी लागेल, कारण मुख्याधिकारी आणि नगराध्यक्ष यांच्यावरती रॉकेल हल्ला करण्यात आलाय। यावल नगर परिषदेतर्फे आज सकाळी अतिक्रमण काढत असताना एक बाळासाहेब शिर्के आणि त्यांचा मुलगा विशाल शिर्के या दोघांनी अतिक्रमण काढत असताना त्यांचं अतिक्रमण काढताना त्यांनी विरोध केला व या दोघांनी मिळून एक रॉकेलचा कॅन त्यांनी त्या ठिकाणी आणला होता आणि त्यांनी ते रॉकेल तिथले मुख्याधिकारी आढाव यांच्या अंगावर टाकले व त्यांना त्या ठिकाणी ते काडी लावणार इतक्यातच पोलिसांनी त्या दोघांना ताब्यात घेतलेलं आहे। आज यावलमध्ये अतिक्रमण काढण्याची मोहीम आम्ही या ठिकाणी राबवण्याचा आज मानस केला होता। त्या अनुषंगाने अतिक्रमण काढत असताना बोरॉल गेट या ठिकाणी ज्यावेळेस आम्ही अतिक्रमण काढायला नगराध्यक्ष आणि शिव आम्ही दोघं स्वतः काढत असताना त्या ठिकाणी माजी नगराध्यक्ष आणि विद्यमान नगरसेविका यांचे पती यांनी त्या ठिकाणी येऊन अंगावर रॉकेल फेकून त्यांच्या मुलाने पेटवण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केला। तर त्यावेळेस PI साहेबांच्या सावधानतेने काय त्याला त्या ठिकाणी खूप मोठा अनर्थ टळला, परंतु अंगावर रॉकेल फेकलं गेल्याने त्या ठिकाणी थोडासा वेळ केऑस निर्माण झाला होता।